ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये आईनेच आपल्या 19 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मुलीच्या प्रेमसंबंधांना विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणी आईला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 2 परिसरातील भैयासाहेब आंबेडकर नगर येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। मृत तरुणीचे नाव अमृता दत्ता गरड, वय 19 वर्षे असं असून तिचे एका तरुणासोबत प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार हे प्रेम संबंध आई आशा गरड वय 40 यांना मान्य नव्हते। याच कारणावरून रविवारी मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमारास आई आणि मुलीमध्ये वाद झाला। वादाचं रूपांतर तीव्र भांडणात झाल्यानंतर आईने रागाच्या भरात मुलीच्या गळ्यातील स्कार्फने गळा आवळल्याचा आरोप आहे। या घटनेत अमृताचा मृत्यू झाला। घटना घडली तेव्हा आई आणि मुलगी हॉलमध्ये होत्या, तर वडील आणि भाऊ घरातील दुसऱ्या खोलीत झोपलेले होते, अशी माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि आरोपी आईला ताब्यात घेतलं। आई आणि मुलीमध्ये रात्री 1:30-2च्या सुमारास भांडण झाले आणि त्या भांडणातून आईने मुलीच्या गळ्यावरील स्कार्फने मुलीचा गळा आवळून मुलीची हत्या केलेली आहे। घरात कोण कोण होतं? घरात त्यावेळी हॉलमध्ये आई आणि मुलगी होती आणि बेडरूम मध्ये मुलीचे वडील आणि तिचे 2 भाऊ झोपलेले होते। नक्की त्याच्यामागे काय म्हणजे हेच कारण आहे की दुसरं काय? नाही, हेच कारण आहे। मुलीचे प्रेम संबंध आईला मान्य नव्हते। त्या घटनेतून आईने रागाच्या भरात आईला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। नाव काय सांगा ना? मुलीचं नाव? आरोपीचं नाव आशा गरुड आहे, 40 वर्ष, वय 40 वर्ष। मृत मुलीचे नाव अमृता दत्ता गरुड, वय 19 वर्ष। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्येमागील नेमकं कारण काय होतं, तसेच या घटनेमागे इतर काही कारण होते का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत। उल्हासनगरमधील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांच्या तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे।